काय कार्यकर्ते? ओम साईराम. आज कुठं दौरा? अरे दौऱ्यावरून आलोय आज. माझा एक मित्र आहे, त्याचा कांदे पोहायचा कार्यक्रम होता. तिथे एक प्रॉब्लेम झाला होता, तोच सॉल्व्ह करून आलोय. प्रॉब्लेम असा झाला होता की मुलगा एका चांगल्या कंपनीत कामाला आहे, चांगल्या पोस्टला कामाला आहे, फक्त सॅलरी थोडी कमी होती. मुळात हा प्रॉब्लेम नाहीच आहे, पण सॅलरी कमी म्हणून मुलीकडचे नकार देत होते. अरे पण पोरगी पण बेरोजगार आहे ना, 12वी नापास, मेहंदीचा कोर्स केलाय फक्त, तरी पण पोरांनी होकार दिला ना. कारण मोस्ट ऑफ द पोरं पैसा बघत नाही. तुझ्या घरच्यांच्या अपेक्षा काय आहेत माहिती का? शेत जमीन पाहिजे, बंगला, कार, पैसा, आणि मुलाचं वय पण कमी पाहिजे. मी पण एक बॉम्ब टाकला. मग आपल्या भाऊचं जमीन आणि घर आहे ना, ते पोराच्या नावावर दाखवलं आणि त्यांना म्हटलं की आम्हाला 2 कोटीचा हुंडा पाहिजे. घेणार तर नव्हतं, पण असाच बॉम्ब टाकला. अरे तिच्या बाबांच्या पण गेलं ना मग कपाळात. आपण पण लय डेंजर आहे, आपल्याकडे सगळ्या खबरी असतात. तिच्या बाबांचं जेव्हा लग्न ठरलं होतं ना, तेव्हा ते 10वी नापास होते, जॉब पण होता. शिवाय बायकोकडनं इस्त्रीचं दुकान टाकायचं म्हणून 4 लाखाचा हुंडा घेतला. आता कुठं 35 वर्षानंतर तो बिझनेस सेटल झालाय. मग तुम्ही पोराकडनं काय अपेक्षा करतात? तो पण होईल की हळूहळू सेटल. मुलींना तुम्हाला सांगतो, वयाच्या 30व्या वर्षी एक मिडल क्लास मुलगा पूर्णपणे सेटल होऊ शकत नाही. तो उद्या जाऊन लाखो कमवणारच आहे, पण त्याला थोडा टाइम तर द्या. मुलांच्या मनाला पण समजून घ्या. एका मुलाकडे घरच्यांची जबाबदारी असते, पैसा नाही म्हणून कोणता बाप पोरगी देणार नाही त्याचं टेन्शन, आई वडिलांची स्वप्न, बहिणीचं शिक्षण आणि लग्नाचा खर्च, आणि टाइम मध्ये सेटल होणार नाही त्याचं टेन्शन. आणि या सगळ्या गोष्टींच्या दोरीवरती लटकून तो स्वतःची स्वप्न मारतो. मॅटर सॉल्व्ह झालेला, आता लग्न ठरलंय, सिस्टीमच बुक करायला चाललंय. माहिती ना मग कसं? नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. चल येऊ का? ओम साईराम.